कारण कौतुक हे नेहमीच लांबच्या लोकांकडून होत असतं. जवळच्या लोकांचा जास्त वेळ हा शंका घेण्यामध्ये आणि नावं ठेवण्यामध्ये जात असतो. असे हे हिमालय पाटील आज खूपच चांगलं काम करतायत. जिथे जिथे मोठ्या स्पर्धांमध्ये ते येत असतात ना, तिथे तिथे त्यांना सन्मानित केलं जातं, आवर्जून नाव घेतलं जातं. एक जीवचंद्र गावचे अनमोल रत्न, गोड आवाजाचे धनी गायक म्हणून त्यांच्या नावाची चर्चा होत असते आणि त्यांचं कौतुक असेल. कारण त्यांनी बनवलेले आमच्यावरचे काही डायलॉग सुद्धा हळदी समारंभामध्ये वाचत आहेत आणि त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभार मानतो. त्यांना सुद्धा आपण चिंबारो बॉईज टीम मधून खेळताना बघितलं, परंतु ते प्लेइंग 11 मध्ये दिसले नव्हते. आताच्या मॅच मध्ये बघूया कशा पद्धतीने बॅटिंग होतोय. 2 बॅटर उतरलेत, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. निलेश आणि विशाल. वेळ फार महत्वाचा आहे. 10 मिनिटं 2 षटकांकरता दिली जात आहेत आणि वेळ आता खरोखरच लावला जातोय. दोन्ही टीम लक्षात घ्या, वेळ लावली जातोय. 12 वाजून 3 मिनिटं झालेली आहेत. 12 वाजून 4 मिनिटांनी पहिला बॉल पडेल. 10 मिनिटांच्या आतमध्ये तुमची पहिली 2 षटकं टाकून पूर्ण झाली पाहिजेत. अन्यथा तिसऱ्या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. गेम इज ऑन. पहिले षटक जयच. ओहो, वाईड यॉर्कर टाकायचा होता. कोळवर टपाचा चेंडू होता. चांगली लाईन आणि लेन पाहायला मिळाली पहिल्याच बॉलवर. डॉट बॉल. पंचांच्या भूमिकेमध्ये हितेंद्र भोईर, विशाल नाईक सरांना तुम्ही बघतायत. या मॅचला दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच. या आधी जो आपण ड्रॉ उडवला त्या ड्रॉ मध्ये रायझिंग 11 टीमला बाय मिळाली. हाफ ट्रॅकर, स्क्वेअर ऑफ द विकेट, अप्पर कटचा फटका. चेंडू फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने गेलाय. 2 धाव मिळतील बॅटरला. 2 धावांच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येचं खातं उघडलं आणि धाबा लागल्या जातात त्या 2. निलेश आपलं व्यक्तिगत खातं उघडतोय. धावसंख्या 2. एनसी अंतर्गत आज तुम्ही 10 संघ बघतायत. खूप चांगलं प्रदर्शन या ठिकाणी दर्शन नावाच्या खेळाडूने सुद्धा केलं, त्याचं सुद्धा कौतुक असेल. परंतु 8 बॉलमध्ये 17 धाबा पार्थने बनवलं आणि त्यामुळेच त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला. पुन्हा लेट कटचा फटका. डीप गली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय धन धन करत. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धावा मिळतील 4. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात त्या 6. स्कोर मोज ऑन 6. पहिला डाव सुरू आहे फलंदाजीचा. एकतर म्हटलं होतं कॅप्टनने की आम्ही जास्तीत जास्त धाबा पहिल्या इनिंग मध्ये बनवणार आहोत आणि टार्गेट सुद्धा गोलंदाजांना करणार आहोत. जयेश बुरकुंड जेपी हा गोलंदाजी मार्गावर आलाय. 3 बॉल त्यांनी टाकले. 3 बॉल टाकल्यानंतर खर्च केलेत 6 धाबा. विशाल भोईर आमचे गुणलेखक. पूर्वी 10 वर्षापूर्वी जर बघायचं झालं तर रन मशीन, काही चांगलं शॉट सिलेक्शन त्यांचं आपल्याला पाहायला मिळायचं. तंत्रशुद्धता असायची फटक्यांमध्ये आणि आता गुणलेखक म्हणून चांगलं काम. हाफ ट्रॅकर सरप्राईज केलंय. एक वॉर्निंग मिळेल कदाचित या गोलंदाजाला. 1 बाउन्स. एक वॉर्निंग मिळाली जेबीला. हा डॉट बॉल जरूर आहे. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. 4 बॉलची समाप्ती. मॅच तुम्ही बघतायत. ऍक्शन स्पोर्ट शिवचंद्र विरुद्ध NM चॅम्पियन. फुलटॉस बॉल. सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू जातोय मिड ऑफ क्षेत्रात. डीप मिड ऑफ मधून थ्रो करण्याआधी एकच धाव. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. धावसंख्या 1 ने पुढे जाताना 5 बॉलची समाप्ती. धाबा आहेत त्या 7 धाबा. पहिलं षटक या ठिकाणी सुरू आहे आणि पहिलं षटक आतापर्यंत 3 मिनिटं खर्च झालेत या षटकासाठी. खूप चांगलं काम युवा कार्यकर्ते. प्रत्येक युवा खेळाडूच्या हृदयाचे धडकन कुमार प्रथमेश कन्हैया भोईर यांनाच म्हटलं जातं. प्रत्येकाला साथ देत आहेत. मॅच कडे वळत असताना आता विशू स्ट्रायकिंग कडे. सरळ बॅटने गॅप शोधला. इनसाइड आउटचा फटका. एकदा मिळाली. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता.
थ्रो करण्याआधी दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण होतोय. ओव्हर थ्रो 2 धावा मिळत आहेत. धाव संख्या 2 ने पुढे गेली. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव फळकावर त्या 9. स्कोर इज 9. पहिले षटक संपल्यानंतर 9 धाबा. चांगली बॅटिंग लाईनअप दोन्ही टीम मध्ये आहे. पहिले षटक संपल्यानंतर 9 धाबा. जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका, कारण इथे ह्या षटकाकरता 4 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतलाय. हे षटक टाकण्याकरता 6 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत. 6 मिनिटांमध्ये तुमचं हे दुसरं षटक टाकून पूर्ण व्हायला पाहिजे. अन्यथा तिसऱ्या षटकात एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. एनसी नायगाव क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष कुमार प्रथमेश कन्हैया भोईर यांनाच आपण बघतोय. खूप चांगलं माहिती ते देत असतात. खेळाडूंना एकत्र आणण्याकरता एकी आपल्या या गावाची खेळाडूंच्या नावाची कशी राहील हीच दक्षता आतापर्यंत कुमार प्रथमेश कन्हैया भोईर यांनी या ठिकाणी या जोचंद्र नगरीमध्ये घेतली आहे. जास्तीत जास्त घाई करा. दिवस रात्र क्रिकेटचे सामने सुरू आहेत, त्यामुळेच बरेच खेळाडू सुद्धा थकलेले दिसत आहेत. जागा बनवली, सरळ बॅटने खेळलं जातं. मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थ्रो करण्याआधी 1 धाव मिळाली. दुसरे षटक सुरू आहे आणि धावसंख्या आहे ती 10. गोलंदाजी मार्गावर दुसरा पर्याय आणलाय. संतोष याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. धावसंख्या धावफळकावर आहे ती 10 धाबा, 10 रन्स. ऑफ स्टंपवर क्रॉस झालाय. फाईन लेगच्या रिझन मध्ये चेंडूला पाठवायचं होतं. मिडल अँड लेग स्टंप वरून चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धाव घेण्याची काही संधी मिळत नाही. डॉट बॉल. 1.2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10. विशाल पाटील मागच्या मॅचचे हिरो होते. मागच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स बॅटिंग मध्ये त्यांचा झाला होता. ओहो, सबमरीन डिलिव्हरी. गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय. पडल्यानंतर खाली राहतो आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो भिसावतोय. डॉट बॉल. धावसंख्या धावफळकावर आता स्थिर आहे. धाबा आहेत त्या 10. 1 षटक आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर काय चांगला प्रभाव टाकलाय संतोषने. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढायचा होता. इरादा केला होता पक्का, परंतु हे अंगाशी येऊ शकतंय. इथे 1 धाव पळून पूर्ण केली आणि दरम्यान या किती धाबा असतील? 5 धाबांचा इशारा. ओव्हर थ्रो. फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला. 5 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आता 15. चांगली सुरुवात आहे. सोने पे सुहागा म्हणतात ना की मनात नसतानाही अनपेक्षितपणे जे कधी मिळत असतं ना, तेव्हा ते तर एक तर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं, नाहीतर कुणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. आणि इथे कुणाचा तरी आशीर्वाद मिळाला आहे या टीमला. अतिरिक्त धावा मिळाल्या, त्याचा फायदा झालाय. 5 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 15. 4 बॉलची समाप्ती. गोलंदाजाची ही एक चूक. कधी कधी ऍक्शन रिएक्शन संयम पाहिजे, कंट्रोल नसतो. उत्साहित जास्त होत असतात, उत्तेजित होत असतात. स्लोवर 1. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा पंच हितेंद्र भोईर यांचा. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 16 धाबा. बिनबाद नाबाद 16 धाबा. पहिला डाव सुरू आहे आणि आतापर्यंत खर्च झालेल्या वेळेबद्दल बोलायचं झालं तर 8 मिनिटं या 2 षटकं मिळून खर्च होत आहेत. फुलटॉस बॉल. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे आला. थ्रो करण्याआधी 2 धाबा होत आहेत पूर्ण आणि धावसंख्या झाली 18. शेवटचा बॉल या षटकातील. 9च्या सरासरीने चांगली वाटचाल आहे बॅटिंग करणाऱ्या ऍक्शन स्पोर्ट्स जुचंद्र या टीमची. ऍक्शन स्पोर्ट्स गेल्या कित्येक वर्षापासून या जुचंद्र गावामधील एका मोठ्या संघाचं नाव म्हणजेच ऍक्शन. हा चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धाबे करता बॅटर धावतायत. डिरेक्ट हिट, काम फिट. परत जावं लागतं निलेश या बॅटरला.
एका धावेची भर पडली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना ॲक्शन स्पोर्ट्स जुचंद्र टीमची धावसंख्या 1 गडी बाद 19. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. म्हणजे जर आपण विचार केला तर 2 षटकांकरता 9 मिनिटांचा वेळ खर्च झालाय. थँक्यू. चांगला सपोर्ट्स करतायत इथे उपस्थित झालेला प्रत्येक संघ, त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार मानतोय. या स्पर्धेला सुद्धा मोठ्या संख्येने आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी गर्दी केली, त्याबद्दल आमच्या या लाडक्या प्रेक्षकांचा सुद्धा मनापासून आभार असेल. 2 षटकांमध्ये 19 धाबा. आता मैदानाच्या आतमध्ये निलेश बाद झाल्यानंतर क्रिश या खेळाडूला उतरवलंय. वजनदार खेळाडू आहे सध्या ॲक्शन स्पोर्ट्समध्ये आणि त्याने म्हटलं होतं की लेदर क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे आहे आणि तो फायदा टेनिसमध्ये कसा मिळवायचा हे त्याने पहिल्या मॅचमध्ये दाखवून दिलं. आज गुणलेखक म्हणून भार्गव भोईर, विशाल भोईर यांचे सुपुत्र, खूप चांगलं काम त्यांनी या स्पर्धेमध्ये केलं. आणि अक्षय साटम यांनी अगदी योग्य उल्लेख केला की 1 गुण सोडून सर्व गुण तुमच्या पुत्रामध्ये आहेत. प्रथमेश याने सुद्धा तो उल्लेख केला होता, पतू याने, की 1 गुण सोडून सर्व गुण तुमच्या मुलामध्ये आहेत, भार्गव मध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकर 19. नवीन बॅटर गेलाय तो म्हणजे क्रिश. लेदर क्रिकेट मध्ये सुद्धा टेनिस क्रिकेटपटू टेनिस खेळल्यानंतर पुढे गेलेत. बरेचसे खेळाडू आहेत. केदार जाधव टेनिस क्रिकेट खेळायचा. आकाशदीप याला आपण मागच्याच 2024 मध्ये बघितलं होतं. कलकत्ता येथे क्रिकेट खेळताना बघितलं होतं, ठाणा नगरीमध्ये क्रिकेट खेळताना बघितलं होतं. आणि तो खेळाडू भारतीय टीम मध्ये टेस्ट क्रिकेट खेळण्याकरता डेब्यू सुद्धा करून गेला. चांगलं काम सुद्धा त्यांनी केलं टेस्ट क्रिकेटमध्ये. त्याच्यानंतर मोहम्मद सिराज हा सुद्धा टेनिस क्रिकेटमधून पुढे आलेला खेळाडू आहे. असे काही नामचीन हिरे आहेत टेनिस क्रिकेट खेळल्यानंतर लेदरकडे वळताना दिसलेत. अंकुर सिंग याचं सुद्धा मी नाव आवर्जून घेईल. हाफ ट्रॅकर चेंडू राईज झालंय, सरप्राईज केलंय. धावबाची संधी आहे आणि या षटकात धावबाच्या स्वरूपात परत जावं लागेल विशाल पाटील या खेळाडूला. विशालच्या कळीला पूर्णविराम. गॉन. विशालला धावबाद केलं जातं. इथे स्थिती जर बघितली तर आता थोडीशी नाजूक होतं बॅटिंग करणाऱ्या टीमची. दोन्ही सलामीवीर बॅटर परतलेत. धावसंख्या धावफळकावर आपण बघितलं तर ती आहे 19. 19 वर दुसरा गडी बाद. आता प्रणय मैदानाच्या आतमध्ये गेलाय खेळण्याकरता. प्रणयच्या बॅटमधून धावा येतील काय? मला वाटतं ह्याच प्रणयच्या नावावर ह्याच मैदानावर 49 धावांची खेळी आहे. NCA अंतर्गत जो मॅच झाला होता मागच्या वर्षीत आणि 49 धावा त्यांनी ह्याच विकेटवर बनवल्या होत्या. चांगला खेळ. अर्धशतक त्याचं पूर्ण होऊ शकलं नव्हतं. ती त्याची ऐतिहासिक खेळी. तो वजनदार खेळाडू आहे. चेंडू हवेत. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये करत नाही कोणती चूक आणि ह्या विकेटने भागवली गोलंदाजाने संघाची भूक. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 19. विनय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विनय म्हात्रे. विनय म्हात्रे हे सुद्धा एक मोठं नाव आहे या परिसरातील. काही जे हिरे आहेत ते पडद्यामागे गेलेत. म्हणजेच काय तर त्यांना कधी कधी संधी मिळते, कधी संधी मिळत नाही. विनयने गोलंदाजीमध्ये ते काम आतापर्यंत करून दाखवलंय. इकॉनॉमी त्याचा खूप कमी राहिलेला आहे, परंतु कधी कधी काय होतं की वाढतं शरीर आपल्याला साथ देत नसतं आणि विनय आता बॅटिंगमध्ये आपल्या टीमला साथ देईल काय? 3 गडी बाद. धावसंख्या 19. शेवटच्या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टॉससाठी या एका बाजूला साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र आणि प्रतिस्पर्धी संघ असेल पत्तू पॅकर्स जुचंद्र. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता या ठिकाणी उपस्थित व्हा.
शेवटचे 4 बॉल नंतर तुम्हाला टॉस साठी यायचं आहे. विनय म्हात्रे बीट होत आहे. चांगला बॉल टाकलाय गोलंदाजाने. गुड लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली गोलंदाजाची. व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स. यश संपादन करून दिलंय आणि निर्धाव चेंडू सुद्धा टाकलेत. 3 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. धाबा आहे ते 19. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या. पुढे येऊन खेळला जाता. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 2 शतरक्षक आणि चेंडू मध्ये लागलेल्या शर्यतीमध्ये विजय होतो चेंडूचा. मिळतील धाबा 4. चौकार. स्कोर मूव्स ऑन 23. धावसंख्या 23 धाबा. डीजे मास्टर कुठे गेलेत? येतील थोड्याच वेळात. शेवटच्या 2 बॉल शिल्लक आहेत. 23 धाबा स्कोर बोर्डवर लागल्यात. शेवटच्या 2 चेंडूंमध्ये काही रणनीती असेल. विनय म्हात्रेने एक चौकार तर खेचलाय. नशिबाचा भाग या ठिकाणी बघायला मिळाला. फुल टॉस बॉल. नो बॉल. कमरेपेक्षाही खांद्यापेक्षाही वर चेंडू होता आणि म्हणूनच स्कोरलेग पंच विशाल नाईक सरांचा नो बॉलचा इशारा. स्कोर मूव्स ऑन 24. फ्री हिट मुक्त संचार करण्याची संधी आहे. अधिकृतरित्या ह्या षटकामध्ये 2 चेंडू शेष आहे आणि धाबा आहेत ते 24. 8 पेक्षाही जास्त सरासरी तर आहे. फ्री हिट आहेत. मुक्त संचार करण्याची संधी मिळतोय. जास्तीचा वेळ तुम्ही इथे खर्च करतायत. शेवटचे 2 मिनिटं आहेत ह्या डावाला संपवण्याकरता. या 2 मिनिटांमध्ये हे षटक संपेल का? नाहीतर मग धावांची सुद्धा पेनल्टी दिली जाईल. धावसंख्या धावपळकर आहे ती 24 धावा. फ्री हिट मुक्त संचार करण्याची संधी. यशने चांगली सुरुवात केली होती या षटकात. नंतर काही तो चुका करतोय. हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. एकदा मिळाली. मिड विकेट मध्ये शतरक्षक तैनात आहेत. थ्रो करण्याआधी 2 धावा सहजतेने होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा लागल्या जात आहेत त्या 26 धाबा. 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर 26 धाबा. टॉस केला जाईल. तुषार सोनावणे त्या ठिकाणी जोडले जातील. नेक्स्ट मॅच करता आपण बघणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी सज्ज आहेत. ऑफ स्टंपवरच शफल झाला. खेळायचा होता ऑफ ड्राईव्ह. चेंडू होता ऑन साईडला बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मध्ये. चोरटी धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचारात असताना धावत असताना धावबाद होतात बॅटर. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 27. 28 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं गेलंय. 28 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला आपण टॉस करूया. टॉस करण्याकरता आमचे अतिथी त्या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या शुभ हस्ते आपण तो टॉस करतोय. तुषार सोनावणे जे ते जोडले जातील. अमित पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस या मॅचचा केला जातोय. ओर टू तुषार जे सोनावणे. चला अमितजी पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत 2 टीमच्या माध्यमातून. एका बाजूला सांडे गुरुजी आणि दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळतोय अर्थातच पतू पॅकर्स. अभिमन्यू स्पोर्टचे सर्वेसर्वा अर्थातच अमितदादा पाटील यांच्या शुभ टॉस आणि छापा आलाय. टॉस जिंकलाय. फक्त आपण निर्णय सांगायचा. टीम सानेगुरुजी संघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण. थँक्यू. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. टॉस नुकताच झालाय अमितजी पाटील यांच्या शुभ असते आणि टॉस जिंकत असताना इथे टीम सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय पतू पॅकर जुचंद्र टीमला. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत संदीपजी गामण सर. थँक्यू. धन्यवाद तुषारचे सोनावणे. पहिला डाव संपल्यानंतर सुरू असलेल्या मॅचच्या स्थिती जर आपण बघितली तर सुरुवात चांगली झाली होती
निलेश आणि विशालने चांगली भागीदारी पहिला विकेट करता रचली. त्याच्यानंतर डाव सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच डाव कोसळला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 27 धावा धावफळकार बनल्या आणि 28 धावसंख्येचं टार्गेट आता दुसऱ्या इनिंगमध्ये पूर्ण करावे लागेल. आमच्या बाजूला कुमार संयम नितीन पाटील, नितीन राजाराम पाटील यांच्या सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत. प्लेइंग 11 मध्ये त्यांना जागा मिळाली नाही. एक चांगला खेळाडू आहेत आणि निशांत मात्रे म्हटलं तर खेळाडूंना नेहमीच संधी देत असतात. आतापर्यंत चांगले खेळाडू निशांत मात्रे यांनी सुद्धा आपल्या टीममध्ये संधी देऊन घडवलेत. तेच निशांत म्हात्रे आणि त्यांच्यासोबतच बंटी, यश बंटी हे 2 खेळाडू उतरत आहेत. 28चं टार्गेट आहे आणि मला असं वाटतं की जड जाणार नाही या टीमला. ॲक्शन स्पोर्टची काय रिॲक्शन असेल, गोलंदाजी त्यांची कशी होईल. टीम मिटिंग होतोय. मयूर म्हात्रे, विनय म्हात्रे हे 2 सख्खे बंधू एकाच टीम मधून खेळत आहेत. निलेश याच्याकडे चांगला अनुभव आहे, विशाल याच्याकडे चांगला अनुभव आहे आणि एकमेकांचे अनुभव ते शेअर करतायत. एकमेकांना काही गोष्टी सांगतायत, काही डावपेच शिकवतायत. लगेचच आता फिल्डिंग लावून घ्या. पंच म्हणून तुम्ही बघतायत विशाल नाईक आणि हितेंद्र भोईर यांना. डे नाईट क्रिकेट्स अति होते असं वाटते आता त्यांना सुद्धा, कारण सकाळच्या सत्रामध्ये 40+ जोचंद्र मास्टर इथे सुद्धा बरेचशा पंचांनी उपस्थिती दर्शवली, खेळाडूंनी उपस्थिती दर्शवली. आणि विशाल नाईक राई येथील स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिले होते डे मध्ये. आणि आता नाईट मध्ये ह्या NCA अंतर्गत ज्या 10 टीम्स आहेत त्या 10 टीमच्या प्रत्येक मॅच मध्ये पंच म्हणून ते कामगिरी या ठिकाणी बजावताना दिसत आहेत. आजच्या दिवसात प्रेक्षकांची गर्दी चांगल्या प्रकारे आहे. वाटलं नव्हतं की इतके चांगले प्रेक्षक राजा येतील, परंतु आज नायगाव विभागातील आपले NCA अंतर्गत संघ आहेत आणि त्यामुळेच इतकी चांगली गर्दी आहे प्रेक्षक राजांची. चला मॅचला करूया सुरुवात. पहिले षटक टाकण्याची जबाबदारी विनय म्हात्रे हे आपल्या खांद्यावर उचलत आहेत. स्ट्रायकिंगकडे असतील बंटी, नॉन स्ट्रायकिंगकडे निशांत. टार्गेट आहे 9.33च्या सरासरीने 28चं. पाहूया काय रणनीती आहे फिल्डिंग मध्ये आणि बॅटिंग करणाऱ्या बॅटरने काय ठरवलंय, कसं पुढे जायचं आहे. दोघांचेही काहीतरी डावपेच असतील, कारण NCA ची ट्रॉफी जिंकणं हे प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि त्यासाठी ते जडताना दिसत आहेत, झगडताना दिसत आहेत. या स्ट्रायकिंगकडे बॅटिंग टर्न्स अतिशय चांगला आहे या खेळाडूचा. विनय म्हात्रे याचा हा फुल टॉस बॉल ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात होते. काउ कॉर्नर मधून येण्याआधी मयूरने कॅच ड्रॉप केलाय. कठीण होता हा कॅच, प्रयत्न त्याने जरूर केला. 2 धाव मिळतील बंटीला. 2 धाव्याच्या साह्याने त्याने आपला अकाउंट ओपन केलं, खातं उघडलं. संघाची धावसंख्या 2. 28 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 26 धावा अजूनही पाहिजेत. चांगलंच काम आपला टीम करता करावं लागेल खेळाडूला. चांगलं काम केलंय गोलंदाज विनय म्हात्रेने. मी पूर्वी सुद्धा म्हटलं होतं काही वेळेपूर्वी की विनय म्हात्रेचा इकॉनॉमी या जोचंद्र गावामधून खूपच चांगला आहे. जोचंद्र गावातील हा चमत्कारिक गोलंदाज आहे, चांगला प्रभाव पाडत असतो प्रत्येक सामन्यामध्ये. डॉट बॉल टाकलाय. धावसंख्या धावपळकर 2. सरळ बॅटने खोलवर टप्प्याच्या चेंडूला खोदून काढलंय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. धोका होऊ शकतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला तर एकच धाव यशला. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 3. स्कोर मोज ऑन 3. एका धाबे करता संघर्ष इथे जरूर पाहायला मिळतो बॅटिंग करणाऱ्या टीमचा. स्ट्रायकिंगकडे निशांत आता प्रथमतः सामोरे जातील पडणाऱ्या चेंडूला. 3 चेंडूंमध्ये 3 धावा ही स्थिती सुरू असलेल्या मॅचची. निशांत म्हात्रे विरुद्ध विनय म्हात्रे असा बॅटल बघायला मिळेल
तयार आहे विनय म्हात्रे. चांगले डावपेच असतात प्रत्येक खेळाडू विरुद्ध गोलंदाजीमध्ये. ओहो, उंचावरून टोळायचा होता चेंडू हवेत आहे, उलट्या दिशेने झेल टिपला जाईल काय. निशांत मात्रे एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा पॉवर लावताना दिसलेत. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. शतरक्षक येण्याआधी या 2 धावा होत आहेत पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावा झाल्या त्या 5. तेजस तेज गतीने आले होते चेंडू उचलण्याकरता. स्कोअर मूव्स ऑन 5. 9 पेक्षाही जास्त सरासरीने वाटचाल करायची आहे आणि आता 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 5 धाबा. अजून जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. चांगला बॉल फुल पिच बॉल, लोअर फुल टॉस बॉल, ऑफ स्टमर क्रॉस झाला. बॅटर स्कोअर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, थ्रो चुकीच्या इंडला, फायदा बॅटरने उचलला. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावा लागल्या जातात ते 7. 5 बॉलची समाप्ती, धावसंख्या 7. करे तो क्या करे. मेहनत गोलंदाज घेत आहेत. शतरक्षकाची साथ मिळाली तर मग हम साथ है. धावसंख्या 7. निशांत मात्रे थोडासा थकवा जाणवतो त्याला. टेनिस क्रिकेटमध्ये त्याने सुद्धा आपले छाप सोडलंय. चांगलं शॉट सिलेक्शन ते सुद्धा करत असतात. खोलगटामध्ये चेंडूला खोदून काढलंय. मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. डीप मधून शतरक्षक पुढे आलाय. दुसरी धाव मिळेल काय बघूया. 2 धावा सहजतेने पूर्ण होतात. पुन्हा एकदा थ्रो चुकीच्या इंडला. पहिले षटक संपलंय. प्रत्युत्तरादाखल 28 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना NM चॅम्पियन टीमची धावसंख्या झाली धावफलकावर 9. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता इक्वेशन सिच्युएशनचा जर आपण विचार केला तर 12 मध्ये पाहिजेत 19 धाबा. 12 चेंडू आणि 19 ची गरज. बरेचसे खेळाडू त्या ठिकाणी आहे. चर्चा होते, थकलेत बरेचसे खेळाडू. थकवा जाणवतो त्यांना सुद्धा. काही प्रेक्षक राजा घरी जाताना दिसत आहेत. कारण आपला संघ जर स्पर्धेतून बाहेर फेकला गेलाय तर सपोर्टर्स म्हणून तरी प्रत्येकाने थांबायला पाहिजे. जास्त वेळ खर्च करू नका. बॅटर करता पाण्याची व्यवस्था करताना JB चेस भरकुंड त्याच्याकडे असलेला अनुभव शेअर करतायत. चांगलं काम सुरुवात जेव्हा केली टेनिस क्रिकेट खेळायला तेव्हा गोलंदाजीमध्ये JBने फिरकीपट्टू म्हणून आपल्या नावाची मोहर NCA मध्ये नोंदवलं. असा तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेला होता. गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज तयार. ओहो, दॅट्स व्हाईट बॉल. गोलंदाजाने व्हाईट बॉलने सुरुवात केली. धावसंख्या आहे ती 10 धाबा. निलेश गोलंदाज मार्गावर आलाय. निलेशला वापसी करावी लागेल. एक्सपिरियन्स अनुभव त्याला दाखवावा लागेल. 18 ची गरज आहे अजून. फुल पिच बॉल, बॅकलिपचा वापर केलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये शतरक्षक फंबल होत आहेत. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत बॅटर बंटीच्या. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावा लागल्या जातात ते 12 धावा. रोखायचं आहे. रोखण्याकरता रणनीती आखली जाईल काय. बॅटिंग करणारी टीम तर आरामात धावा बनवत आहेत परंतु त्याच्या विरुद्ध चांगला लढा देण्याकरता प्रयत्न करतील काय गोलंदाजी करणाऱ्या टीमचे गोलंदाज. बांधू शकत नाही आपण चांगला अंदाज. चेंडू हवेत होता. व्हॉट कॅच. हालात चाहे जो भी हो हम रुकेंगे नहीं. गिर कर उठेंगे लेकिन झुकेंगे नहीं. चांगला झेल. व्हॉट कॅच. चांगला झेल टिपलाय तन्मय या बॅटरने. कारण शरीर पडल्यानंतर त्याला असं वाटलं असेल की गादीवर आपटलं. धावसंख्येचा जर आपण विचार केला तर धावा आहेत धाव फळकावर त्या 12 धावा. जिंकण्याकरता टार्गेट होतं ते 28 म्हणजेच 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये पाहिजेत 16. 10 चेंडू आणि 16 ची गरज आहे. चांगला कॅच टिपलाय. चांगला प्रयास केला आणि त्याला यश सुद्धा मिळालं. खूप चांगला एफर्ट खेळाडू तन्मयचा.
प्रत्येक खेळाडूने जर अशाच प्रकारे योगदान दिलं तर मग त्या योगदानामुळे तुमची युनिटी भक्कम होत असतं. नवीन फलंदाज कोण आहे ते आपण बघतोय. न्यू बॅटर इन शैलेश. नवीन फलंदाज शैलेश आलाय. पहिल्याच मॅच मध्ये चांगले बॅटिंग त्याची पाहायला मिळाली होती. ओमकार भाऊ, अगोदरच सांगितलं ओमकार भाऊ. स्वाग केलंय ओमकार. धाव संख्येला देईल का आकार. शतरक्षक टप्पून बसलाय. त्याने टिपलाय चांगला झेल. संपलाय. ओमकार ओमकार या खेळाडूचा खेळ गॉन. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे धक्के दिलेत LM चॅम्पियन जुचंद्र टीमला. आणि धावसंख्या धावपळकावर सध्याच्या घडीला आहे 3 गडी बाद 12 धावा. आता स्थिती अशी निर्माण झालंय 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. 9 चेंडू 16 पाहिजेत. 2 गडी बाद धावसंख्या धावपळकर आहे ती 12 धावा. म्हणजेच आता स्थिती निर्माण झालेली आहे की 9 चेंडू शिल्लक 9 मध्ये 16 ची गरज. नवीन बॅटर साथ देण्याकरता उतरलेत. शैलेश. न्यू बॅटर इन मिस्टर शैलेश. याआधी ओमकार बाद झाले. असं वाटलं की षटकार असेल. मिड विकेट मध्ये 2 शतरक्षक आले होते. एकमेकांचे कॉलिंग व्यवस्थित झाली. म्हणजेच जो झेल तन्मयने टिपला ना त्याच्यानंतर इतर शतरक्षकाचा सुद्धा आत्मविश्वास वाढलाय. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. चांगला ॲडवा बॅटचा वापर केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक बसलाय. ठपून थ्रो अॅक्युरेट करतोय. डिरेक्ट हिट. काम फिट. ओहो काय जल्लोष आहे. काय उत्साह आहे. उत्साहित होत आहेत ऍक्शन स्पोर्टचे खेळाडू. ऍक्शन स्पोर्टची ही आहे रिॲक्शन. विकेट डाऊन गॉन. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 13. 3 गडी बाद 13 धाबा. आता 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरता 15 धाबांची गरज आहे. 8 चेंडू 15 ची आवश्यकता. काही चांगला उत्साह पाहायला मिळाला. युनिटी एकीचे बळ. जेव्हा असेल तुमचे एकीचे बळ तेव्हाच मिळेल तुम्हाला चांगले फळ. कष्ट करतायत, मेहनत करतायत आणि म्हणतात ना की आयुष्यामध्ये एकच असं फळ आहे ज्याला कधीच कीड लागत नाही. ते फळ म्हणजेच कष्टाचं फळ. इथे कष्ट करा. कष्ट करूनच तुम्हाला पुढे जाता येईल. आयुष्यभर उरून पुरणारी गोष्ट म्हणजेच कष्ट. इथे कष्ट केल्यानंतर जो काही आनंद मिळतो ना तो काहीतरी वेगळाच असतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 3 गडी बाद धावसंख्या 13. न्यू बॅटर इन निखिल खन्ना. बघूया कशी बॅटिंग करेल निखिल खन्ना. रहना पडेगा उनको चौकन्ना. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 15 धाबा पाहिजेत या मॅचला जिंकण्याकरता. मॅच बनवलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमने परंतु एक मोठा वार, एक मोठा फटका पुन्हा करू शकतो पलटवार. निखिल टायमिंग प्रॉपर करताना दिसत नाही. अगोदरच खेळले होते निखिल. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. थ्रो करतायत. इथे सुद्धा विकेट जाण्याची शक्यता होती. थोडासा चुकीचा थ्रो. फायदा बॅटरने उचलला. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा लागले जात आहेत 3 गडी बाद 15. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये आता 13 धावांची गरज आहे. 7 बॉल 13 ची गरज आहे. मॅच कठीण बनवला. फिल्डिंग करणारे टीमचं कौतुक असेल. तसंच आता गायडन्स करताना LM चॅम्पियन टीमचे कॅप्टन निशांत म्हात्रे आपल्या आलेल्या या खेळाडूला 7 मध्ये पाहिजे 13 धाबा. उत्साह, ऊर्जा, आनंद, पैसा, ओळख, प्रतिष्ठा हे सर्व काही देणारा खेळ म्हणजेच क्रिकेट आहे. आणि या क्रिकेट खेळाशी तुम्ही आम्ही प्रत्येक जण सध्या बांधलो गेलोत. ओ फुल पिच बॉल ब्लॉक होल मध्ये टाकलाय. वाईड यॉर्कर असा मारा केलाय आणि डॉट बॉल निर्धाव चेंडू टाकलाय निलेशने. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 28 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना
धावपळकावर धाबा आहेत NM चॅम्पियन टीमच्या, त्या म्हणजेच 15 धाबा, 3 गडी बाद 15. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 13 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू 13 ची आवश्यकता. 6 चेंडू 13 ची गरज आहे. वेळ जास्तीचा खर्च केलाय, लक्षात घ्या. प्लीज जास्त वेळ खर्च करू नका. 5 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे या शेवटचं षटक पूर्ण करण्याकरता. 6 बॉल 13 ची गरज आहे. आता गोलंदाजी मार्गावर कोणाला आणायचं हा प्रश्न पडला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरता गोलंदाज लगेचच तिथे आणला गेलाय. पाहूया कोणाच्या हातामध्ये तो चेंडू असेल. प्रणय 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 पाटील हा गोलंदाजी मार्गावर. प्रणय पाटील नावाचे खेळाडू बरेचसे चमकलेले दिसून येत आहेत. खारबावचा वंडर बॉय प्रणय पाटील, याला सुद्धा आपण बघितलं. हा ह्या टीमचा वंडर बॉय बनेल काय? निशांत करता टप्पा दाखवला आणि बॅटरने या चेंडूला पाठवून दिलं फाईन लेग पट्ट्या बाहेर. किती धाबा आहेत? षटकार की चौकार? 6 धाबा, सिक्सर. षटकाराच्या मदतीनं पूर्णता आता वापसी केलंय. धाव संख्या पोहोचली 21 वर. 5 बॉल शिल्लक आणि 5 बॉल मध्ये पाहिजेत आता 7 धाबा. 5 चेंडू 7 ची गरज. धाव संख्या 21. व्हॉट अ मॅच. संकटामधून बाहेर काढलंय आपल्या टीमला. 7 मध्ये पाहिजेत, 5 मध्ये पाहिजेत 7. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचवा. 5 बॉल आणि 7 ची गरज. मॅच बनवावा लागेल. पुन्हा वापसी करायची असेल तर एखादा डॉट बॉल, एखादी विकेट फिल्डिंग करणाऱ्या ॲक्शन स्पोर्ट्सला या सामन्यामध्ये आणू शकतो. दुसऱ्या बाजूला षटकार ठोकून आपला तराजू त्या ठिकाणी वाढवलाय, वजन वाढवलंय. वजनदार फटका होता या आधीचा. ऑफ स्टंपर क्रॉस होऊन लॉंग लेग, फाईन लेग, स्क्वेअर लेगच्या दिशेने बरेचसे बॅटर अशी फटकेबाजी करत असते. आणि विशेष म्हणजे टेनिस विश्वामध्ये असे फटके मी कृष्णा लक्ष्मण सातपुते, सुयोग वैती या खेळाडूंना जास्त वेळ खेळताना बघितलं. पुन्हा ऑफ स्टंपर सफल झालाय. चेंडूला पाठवून दिलं लॉंग लेग पट्ट्या बाहेर. संकटामधून बाहेर काढणारा हा बिग ब्लास्ट षटकार. धाव संख्या पोहोचली आता 27 वर. स्कोर इज लेबल. आता 4 बॉल मध्ये 1 धाब्याची गरज आहे. काय गणित बनलं हे. 2 बॉल मध्येच फिनिश केलं. मला वाटतं आणखीन एखादं जर ऑप्शन असतं तर ह्या मॅच मध्ये वापसी झाले असते. विशू हे सुद्धा चांगले गोलंदाज होते, हे एक चांगला ऑप्शन. त्याच्यानंतर मयूर. ओहो, पुन्हा ताकदीचा वापर केलाय. चेंडू जातोय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, ओव्हर द रोप. मिळतील धाबा 4. विजयाचा चौकार. कॉंग्रॅच्युलेशन NM चॅम्पियन टीम. हार्ड लक, टफ लक. ॲक्शन स्पोर्ट्स स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला त्याबद्दल आम्ही आपलं मनापासून आभार मानतो. आणि ह्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, वन अँड ओनली मिस्टर निशांत म्हात्रे. ही इज द मॅन ऑफ द मॅच. संकट मोचक बनलंय. जबाबदारी मोठी होती, रिस्पॉन्सिबिलिटी मोठी होती आणि ते जबाबदारीने खेळ या खेळाडूचा झालाय. कॉंग्रॅच्युलेशन, निशांत ठरला या मॅचचा हिरो. अमित पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. निशांत ठरलेत या मॅचचे हिरो. चेक.
कॅमेरामॅन मेट हिमालय पाटील, सर पिशवी अमित ठेवायची. पाटील सुद्धा आलेत. अमित पाटील यांच्या शुभ हस्ते हिमालय पाटील आलेत. जुचंद्र गावातील गायक आहेत, सिंगर आहेत, डीजे युवराजचे प्रोपरेटर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा